नाडी लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज महाराष्ट्रामध्ये आज जे एसी वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज जे मोर्चा काढलेला आहे, या ठिकाणी आपण हदगाव या ठिकाणी थेट माधवदास जमदाडे यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। दादा, आपण इथं ठिकाणी आलात आपण आज हदगाव या ठिकाणी एससीमध्ये उपवर्गीकरण विरोधामध्ये महामोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि या मोर्चासाठी आपण लाईव्हच्या माध्यमातून जर बघत असाल तर मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही उपवर्गीकरणच्या नावाने वाद जे चालू आहेत, पण हे वाद कुठेतरी शांत झाले पाहिजेत। कारण या हदगावच्या या महामोर्चामध्ये सर्व जाती धर्माची लोक 59 जाती एससीमधल्या तर एका ठिकाणी आल्याच आहेत, पण या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये हिंदू, या ठिकाणचा मुसलमान आणि या ठिकाणचे विविध जातीचे सुद्धा लोक आलेत। देवेंद्र फडणवीस आणि मोदी यांना सांगणं आहे माझं की संविधानाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 59 जातीचं जे काही एससीमध्ये रूपांतर केलेलं आहे याला तोडण्याचं आपण षडयंत्र करूनही आपल्याला वाटत असेल की ज्या पद्धतीनं ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडणं लावलो, मी विविध जातीमध्ये आम्ही भांडणं लावलो, तुमचं भांडणं लावणंच हेच तुमचं षडयंत्र आहे एकतर। आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे बहुजन समाज आहे की नाही तुटणारे आहेत, फुटणारे आहेत आणि त्या सुप्रीम कोर्टाची भीती दाखवून जे आज मातंग समाजाला तुम्ही जे आमिष दिलेलं आहे, हे बाबासाहेबांनी या अगोदरच संविधानाच्या माध्यमातून त्यांना आरक्षण दिलेलं आहे आणि तुम्ही काय वेगळं करणार आहात हे सगळ्यांना आज आहे की नाही माहिती होऊन गेलेली आहे। म्हणून तुम्हाला सांगणं आहे की उपवर्गीकरण हे सर्व नाटक आहे की नाही बंद करा, नाहीतर येणाऱ्या 2029मध्ये ज्या गोष्टीवर तुम्ही केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे नाचत आहात तर हेच बहुजन समाज तुम्हाला पळू मारतील किंवा पळू आहे की नाही या महाराष्ट्रामध्ये ठेवणार नाहीत। एवढंच आज या हदगावच्या या महामोर्चाला जर तुम्ही बघत जर असाल तर 50,000च्या वर या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक आले होते। येणाऱ्या उद्याच्या 9 तारखेला श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेब आणि भीमराव आंबेडकर साहेब बाबासाहेबाचे नातू, संविधानाचे नातू संविधान घेऊन नांदेड जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि तमाम नांदेड जिल्ह्यातल्याच नाही तर मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रामधल्या तमाम बहुजन समाजाला विनंती करतो की त्यासुद्धा महामोर्चाला आपल्याला उपस्थित राहायचं आहे। विदर्भ म्हणजे यवतमाळमध्ये उमरखेडला उद्या 12 तारखेला सुद्धा लाखोच्या संख्येने उपस्थित असणारा महामोर्चा त्या ठिकाणी सुद्धा होत आहे। विनाकारण देवेंद्र फडणवीस साहेब आज हदगाव तालुक्यामध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा संपन्न झाला। दादासाहेब शेळके भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, सर्व त्यांची टीम आणि 59 जातीच्या वतीनं या ठिकाणावर महामोर्चा यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे। हा महामोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नसून हा राज्य शासनाच्या राज्य सरकारच्या विरोधात असलेला हा महामोर्चा आहे। महाराष्ट्र नाडी लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सरसोबत आपण थेट बोलणार आहोत। आज हदगाव येथे अनुसूचित जातीतील आरक्षण म्हणजे उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज भव्य असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। या मोर्चाला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता। हा मोर्चा अगदी यशस्वी झालेला आहे आणि या मोर्चाला हदगाव तालुक्यातील, हिमायतनगर तालुक्यातील म्हणजे जवळपास परिसरातील लोक मोठ्या संख्येने 59 जातीतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आघाडीचे तालुका अध्यक्ष युवा तालुका अध्यक्ष सर आपल्यासोबत बोलणार आहे। आपण या मोर्चाच्या बाऱ्यात आपण काय बोलणार? आज महाराष्ट्रामध्ये अभगडच्या माध्यमातून या BJP या RSS सरकारने 2 समाजात तेढ निर्माण करण्याकरिता या 2 समाजात भांडण लावलेली आहे। या सर्व मातंग समाजाला मी विनंती करतो, कृपया या BJPच्या किंवा या RSSच्या नादीला न लागता पहिले आपण 59 जाती एका जागी आहात आणि राहील। कृपया या BJP सरकारच्या आमिषात बळी न पडता
आंबेडकर विचारधारेला सोबत घेऊन राहावं आणि या वर्गीकरणाचा नाद सोडून देऊन सर्व भावंड एका जागी राहावं अशी विनंती करतो. थांबतो.